नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपण तेलंगणा MBBS ॲडमिशन पार्ट 2 या सब्जेक्टमध्ये आज आलेलो आहे। यामध्ये तेलंगणामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील तेलंगणा राज्यामधल्या ओपन स्टेट्समधून कॅटेगरी बी मधून ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते रिक्वायर्ड लागतात त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। MBBS साठी ॲडमिशन ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामधल्या जवळपास प्रायव्हेट कॉलेजमधील शेवटचं कट ऑफ संपल्यानंतर आपली जी शोधाशोध इतर राज्यामधली होते त्यामधील एक आपल्या महाराष्ट्र राज्याला लगत असणारा तेलंगणा राज्यामध्ये MBBS साठी कॅटेगरी बी मधून डीम्ड कॉलेजमध्ये घेण्याच्या ऐवजी ओपन स्टेट्समधून आपल्याला त्यामध्ये जाण्यासाठीचाच एक मार्ग उपलब्ध असतो आणि आपल्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आजपर्यंत दरवर्षी जवळपास 50 ते 100 विद्यार्थी दरवर्षी तिकडे जाताना आपण पाहत आहे। कॅटेगरी बी या संदर्भामध्ये म्हणजेच जवळपास मेरिट बेसिसवरती महाराष्ट्र राज्यामधील मिळाला नाही त्यावेळेस आपल्याला तेलंगणामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जवळपास 30 ते 50 मार्क्स जरी कमी असतील तरीसुद्धा आपल्याला ॲडमिशन होऊ शकतं। त्यासाठी लागणाऱ्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजेच डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन तेलंगणा MBBS 2026 या संदर्भातला आज आपण डिटेल व्हिडिओ आज बनवत आहे। वास्तविक बऱ्यापैकी या संदर्भात डॉक्युमेंटच्या सर्वसाधारणपणे ह्या सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते कोणते लागतात ते आम्ही तुम्हाला पाठीमागे सांगितलेलेच आहे, परंतु यासाठी काही फारसे वेगळे डॉक्युमेंट लागत नाहीत, परंतु काही ठराविक डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे। ते म्हणजे नीटचं स्कोर कार्ड सर्वांना माहिती आहे। नीट स्कोर कार्ड आपल्याला लागणार आहे। नीट UGचं ॲडमिट कार्ड हे सगळ्यांना लागणार आहे, हे लक्षात ठेवा। SSC म्हणजे 10वीचं मार्कशीट पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट ही सुद्धा लागणार आहे। त्यानंतर 12वी पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट लागेल, पासिंग सर्टिफिकेट नसेल तरी चालू शकते। 5वं डॉक्युमेंट आहे ते लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला असं म्हणतो। आधार कार्ड सर्वांकडे उपलब्ध असतं, ते पण आपल्याला आवश्यक आहे। त्यानंतर इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट लागतं, हे 100% मॅन्डेटरी, हे लक्षात घ्या। म्हणजे हे इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला काढून देऊ, आपल्याकडे पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये या 100% तुम्हाला इक्विव्हॅलन्सी सर्टिफिकेट आपण काढून देऊया। त्यानंतर 8व्या नंबरचं जे आहे ते कॅन्डिडेट्स अटेस्टेड पासपोर्ट साईज फोटो हे सगळ्याकडे उपलब्ध असतात। नॅशनॅलिटी सर्टिफिकेट कम डोमिसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे। यानंतर जे सर्वात एक महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे स्टडी सर्टिफिकेट। 6वी पासून ते 12वी पर्यंत ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या ठिकाणचं स्टडी सर्टिफिकेट आपल्याला लागतं। त्याचा फॉर्मॅट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते कशा स्वरूपाचं काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल, जर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट असेल अप्लिकेबल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। परंतु कोणत्याही तेलंगणा राज्यामध्ये आपल्याला जाण्यासाठी कॅटेगरी बी मधून कास्ट सर्टिफिकेटमधून कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नसतं, पण तरीसुद्धा तुमचे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी आपल्याला वापरता येऊ शकणार आहे। एकंदरीत सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी हा कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे, ते या ठिकाणी मात्र सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर सर्वात 12वं डॉक्युमेंट जे आहे ते सिग्नेचर, म्हणजे तुमची सही करून आपल्याला त्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करावा लागतो। बऱ्याच अंशी यामध्ये तुमचा सगळा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल असं मला वाटते। एकंदरीत जे काही तेलंगणा राज्यामधल्या कॅटेगरी बी असेल किंवा कॅटेगरी सी साठी डॉक्युमेंट्स जे रिक्वायर्ड आहेत त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत आणि या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला बॅकअप देऊ शकतो। कॅटेगरी सी किंबहुना येणाऱ्या कोट्याच्या ॲडमिशनसाठी याच्या व्यतिरिक्त येणाऱ्या डॉक्युमेंट उपलब्ध असतील तर ते लागत असतात, त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सध्याच्या व्हिडिओमध्ये आपण तेलंगणा MBBS ॲडमिशन पार्ट 2 मध्ये डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर रजिस्ट्रेशन इन MBBS तेलंगणा या संदर्भातला डिटेल व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।